यंदाची दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक ही लिंगायत समाजासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या समाजातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे, राष्ट्रवादीचे बंडखोर बसवराज बगले हे नेते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे आहेत. काँग्रेस पक्ष उघड काडादी यांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर दिलीप माने सुद्धा काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. आता अमर पाटील यांनाही वाढता पाठिंबा मिळत असून काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान त्यांचे काका माजी आमदार रविकांत पाटील यांनी स्टेजवर उपस्थिती लावून सर्वांना धक्का दिला. आता सोलापूरचे माजी आमदार लिंगायत नेते शिवशरण पाटील यांनी पुन्हा स्वगृही परत येताना शिवसेनेत प्रवेश करत अमर पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शिवशरण पाटील यांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पार्टीला धक्का मानला जात आहे. हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे. त्यांना साधा पक्षाचं तिकीट देत नाही तरी अपक्ष थांबतात. कुठं काय आहे माहिती सुद्धा नाहीये. लिंगायत म्हणून चालत नाही. एका जमात्यावरती आमदार कोणी होत नाही. त्याला कष्ट करावं लागतं, त्याला दुःख सुख द्यावं लागतं, पाणी गाळावं लागतं, घाम गाळावं लागतं. हे उभारलेत कुणाच्या जीवावरती, कुणाच्या काम केले, कुठे त्यांनी मदत केली, कुठं आले त्यांनी काय नाहीये. आता ते त्यांना विचारा, मला माहिती नाहीये. पण आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार, सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार. जिथे जिथे शिवसेनेचे आमचे उद्धव साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू, निवडून आणू, लढत राहू, चांगलं काम करून दाखवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.